मुर्दा मास्टर्स. चला लगेच आपण वळूया मॅन ऑफ द मॅच. आणि कोण आहे मॅन ऑफ द मॅच? मागच्या मॅचचा हिरो हेमंत राऊत. मॅन ऑफ द मॅच हेमंत राऊत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये घोडबंदर संघाची दाखल झाले. बघा मागच्या वर्षी आपण स्वर्गीय योगिताताई अरुण भोईर स्मृती प्रित्यर्थ आपण स्पर्धा या ठिकाणी खेळलो होतो. आजही त्यांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. कारण संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट जे आहे त्यांच्या स्मरणार्थ दिलं गेलेलं आहे. मॅच ऑन. धन्यवाद विनोददादा, अरुणदादा, चंद्रकांतदादा बैती, माजी उपमहापौर मीराबाईंदर महानगरपालिका. पहिला चेंडू पुढच्या पायाला स्लाइड दिली होती पुढे आणि तिथून मात्र या चेंडूला क्रॉस बॅटर्स खेळायचा म्हणजे स्लॉक स्लिप हा फटका खेळायचा होता अजिंक्य तरे यांना. नारंगी आणि घोडबंदर बिग मॅच. ही मोठी मॅच आहे कारण दोन्ही संघ दादा संघ आहेत. लक्षात ठेवा आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमधील. बॅकफुटला गेलेत आणि इथून मात्र चेंडूला खेळले गेले. मात्र चांगलं शतरक्षण. शॉट फाइंड लेग रिजनमध्ये रामचंद्र आहेत. सिंगल फक्त इथे मिळणार. चेंडूला अडवलं गेलंय. बघा नारंगी संघ ज्या ज्या वेळेस ज्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर खेळण्यासाठी येतो ना त्या त्यावेळेस त्यांची जागा ती परमनंट आहे, फिक्स. गुलमोहरचं झाड, केसरीनाथ भोईर साहेबांचं ते घर, रवींद्र भोईरचं ते घर, ती फिक्स जागा आहे त्यांची, परमनंट जागा आहे त्यांची ती नारंगी टीमची. तीन फिल्डर बाहेर राहतील पॉवर प्लेमध्ये. 40+ क्रिकेट स्पर्धा आपण खेळतोय त्याच्यामुळे नियमावली थोडीशी वेगळी आहे. डाऊन द लेग. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय जॅक्सनला. जय किसनला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यानंतर पुढच्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या होतील. ही पूर्ण कल्पना आम्ही सर्व टीमना देतोय. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑफ साईडला चेंडूला खेळले गेले. थोडेसे पुढे आले होते त्या ठिकाणी. गंभीर आहेत. अंदाज कुठेतरी चुकला होता गंभीरचा. धावसंख्या 1 न पुढे सरकणार. धावसंख्या झाली ती 3. 40+ क्रिकेटची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची 19वी स्पर्धा. ऑन साइडला अगदी बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू होता. एका हातामध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न होता, मात्र अगदी हाताला चटका देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 6 धावा षटकार. गोलंदाज तयार. सलग मॅचेस सुरू आहेत अनेक दिवसापासून या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. खोळातील एक चेंडू होता. खोळ्या टप्प्याचा चेंडू हाताळला होता. ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलंय. मागे फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी. मात्र 2 धावा काही थांबवू शकत नाहीत, रोखू शकत नाहीयेत. आणि या 2 धावेनं धावसंख्या पुढे सरकणार. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत धावा जमा केल्यात स्कोरबोर्डवर ते 11. नंदू भोईर, थँक्यू नंदूभाऊ. क्रॉस बॅटेड खेळायचा होता, तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. प्रवीण गाबड चेंडूवर वेगाने आलेत. थांबवलं गेले यावेळेस चेंडूला. सिंगल इथे मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलं आणि
पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस आपण धावसंख्या फळकावर पाहतोय घोडबंदर मास्टर्स या टीमची, ती म्हणजेच 12. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण आहे? प्रवीण गावड. आणि स्वतः आमचे नारंगीवाले विचारतात बॉलरचं नाव काय आहे. आश्चर्य वाटते. गोलंदाज तयार. प्रवीण येतोय स्ट्राईक एंडला. अजिंक्य दरे. बघा ही खासियत आहे अजिंक्य दरे यांची. सिग्नेचर स्ट्रोक आहे तो, आणि तो वारंवार खेळण्याचा प्रयत्न, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न वारंवार करतात अजिंक्य दरे. ही खासियत आहे अजिंक्य दरे यांची. एक अर्धशतक 40+ क्रिकेटमध्ये अजिंक्य दरे यांच्या नावावर आहे. ओ व्हेरिएशन, गती थोडीशी कमी केली गेली होती या चेंडूला. स्लॉग स्लिपचा फटका, मिसता फील्ड झाले त्या ठिकाणी. 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, कॉल दिलाय अलंकारनं तिसऱ्या धावेसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थ्रो येईपर्यंत 3 धावा या ठिकाणी कंप्लीट. 3 धाव्याने धावसंख्या झाली तब्बल 15 धावा या फळकावर लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रवीण तयार. ओ स्वीप केलाय इनटू द गॅप. चेंडू थांबवलं होतं चेंडूला. खूप चांगल्या पद्धतीने जॅक्सननं थांबवलं होतं. एफर्ट अफलातून लावला होता, मात्र चेंडू बाहेर निघतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर निघतोय. 4 धावा चौकार. जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लागलं गेलं. जॅक्सन वर्ष 50च्या पलीकडे, मात्र अक्षरशः एखाद्या यंग मुळा लाजवेल अशा प्रमाणात त्या ठिकाणी ते शतरक्षण केलं गेलंय. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेला प्रवीण गावड. हे दोन्ही जे खेळाडू आहेत ना, हे नामवंत खेळाडू आहेत. एक रेकॉर्ड मी सांगितलं होता प्रवीण गावडचा, 723 धावांचा तो विक्रम. अक्षरशः त्याच प्रवीण गावडच्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल. प्रवीण गावडच्या विक्रमाच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे ती म्हणजे अलंकार दर्यांची. खूप चांगल्या प्रकारचे स्टॉप केलं गेलं आहे. 2 धावा ते मिळतील. 600हून अधिक धावा अलंकारानं आतापर्यंत बनवल्या आहेत. अजूनही काही स्पर्धा बाकी आहेत. हे 2 तारे सितारे लक्षात ठेवा, हे 2 सुपरस्टार आहेत. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या 23 संघामधून हे 2 सुपरस्टार आमने सामने लढत आहेत. अलंकार तारे आणि प्रवीण गावड. फुल टॉस आहे. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडूला मात्र फेकून दिलं गेलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि प्लस बीमर. नो बॉल. धावा मिळतील या 5. वेलकम शरद दादा, हार्दिक स्वागत. शरद दादांच्याकडून देखील आम्हाला नेहमीच सहकार्य असतं, यात काही वाद नाही आहे. अनेक वर्षापासून ही व्यक्ती एक क्रिकेट दर्दी प्रेमी आहेत. धावा झाल्या त्या 26. व्हेरिएशन केलंय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. गती कमी केली होती. ट्रॅप रचला होता प्रवीण गावडनं आणि त्या ट्रॅप मध्ये बरोबर फसले गेले, अडकले गेले अलंकार तरे. विकेट डाऊन. महत्वपूर्ण विकेट. अलंकार आउट. कदाचित लाईव्ह टेलिकास्ट पाहणारे प्रेक्षक म्हणत असतील तर बीमर होता, मग फ्री हिट का नाही आहे. तर आमच्या 40+ क्रिकेट नियमानुसार बीमरला फ्री हिट नसतोय, त्याच्यामुळे अलंकार या ठिकाणी आऊट होतोय. बिग विकेट. घोडबंदर संघाची रणमशीन मी म्हणेल या ठिकाणी थांबवली गेली.
बघा आता गोलंदाजी ट्रॅकवर कोण आले माहिती बंधू? डिबेनचे आमचे डिजिटल ऑपरेटर म्हणतात की गौतम आलाय बॉलिंग करायला. रामचंद्र दादा हसतोय. गंभीर येतोय परशुराम गोलंदाजी ट्रॅकवर. बॅक चेंज अँड टेकन विकेट डाऊन. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का गोडबंदर टीमला. अजिंक्य तरे अलंकारच्या पाठोपाठ अजिंक्य तरे देखील रवाना डग आउट रिझर्व मध्ये. भगवंता क्या बात आहे. बघा 40 प्लस ची स्पर्धा आणि आमचा डीजे देखील म्हणतोय मास्टर माइंड आहे हे दादा, मास्टर माइंड आहे. लाले लाला माची रोडवर मित्र थांब तिकडेच. जेवणाचा मंडप आला त्या गेट जवळ थांब जरा. रस्त्यावरच थांब. किरण घरात आल्या स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू डायव्हर्ट झालाय. चेंडूनं दिशा बदललाय, मात्र चेंडूला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेनं थांबवलं गेलं. थर्डमॅनच्या दिशेनं 2 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्या आहेत. महत्वपूर्ण विकेट तर मिळवलेत. नारंगी संघांना थोडासा दबाव नक्कीच असेल. घोडबंदर टीमवर का नाही अपेक्षा होती की इथून घोडबंदर संघ 70 धावा 60 ते 70 धावा फलकावर लावणार, मात्र विकेट तर पडलेत. का इथून धावसंख्येला आळा घालण्याचं काम केलं जाईल का? गंभीरनं 2 चेंडू तर चांगले टाकलेत. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. यावेळेस थोडासा वेग वाढवलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता किरण यांचा. वेदांत ऑन साइडला फटका चांगला मिड विकेटच्या दिशेने प्रवीण गावडे खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. स्ट्राइक एंडला थ्रो, थ्रो मात्र थोडासा उशीर आलाय, धीमा आलाय. धावा पळून काढल्या गेल्या त्या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती 30-30. सिंगल सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय, मात्र काय घडलाय, चुकी घडलाय, मिस. चेंडूला मिस केलाय आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. 4. वेलकम वेलकम नंदू पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. भाऊ या वर या नंदू भाऊ. टेनिस क्रिकेट विश्वातील आणखीन एक नामवंत खेळाडू, वाघवीडची शान नंदू पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. मेघा भाऊ आपलं देखील हार्दिक स्वागत. मेघनाथ गोंधळी हे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. व्हॉट कॅच, क्या बात आहे. सर्वात देखणा झेल पकडलाय गंभीरनं. गुड कॅच मिस्टर गंभीर. फलंदाज बाद मिस्टर किरण घरात आउट. बघा आजच्या जेवणामध्ये जे स्वीट्स दिलेलं आहे ते स्वीट्स आणि छास स्वर्गीय दीननाथ हरिश्चंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ अनेक वर्षापासून, प्रत्येक वर्षापासून हे स्वीट्स आणि छास दिली जात आहे. त्यांचे सुपुत्र प्रदीप दीननाथ भोईर यांच्या वतीनं हे स्वीट्स आणि छास देण्यात आलेले आहेत. रवी तरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत.
धावा झालेल्या आहेत त्या 34. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश घरत टीम लीडर, टीम कॅप्टन गोलंदाजी ट्रॅकवर आणि फ्रेश बॉलर, फ्रेश बॅटर मैदानाच्या द्वारे रवी येतोय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. स्वीप करायचं होता, मिस फील्ड. काय घडले, चुकी घडले बघा. या ठिकाणी थ्रो केला होता नॉन स्ट्राईक एंडला, मात्र तो थ्रो व्यवस्थित केला गेला नाहीये. यस पंच, अशोक राऊत सर, महेंद्र सिन्हा सर. व्हाईट बॉल +1. धावा मिळतील 2. 2 धावेने धावा संख्या झाली ती 36-36. त्यानंतर आपण अजून एक स्पर्धा खेळणार आहोत मित्रांनो, किल्ले घोडबंदर. घोडबंदरच्या त्या अगदी किल्ल्याच्या बाजूचं मैदान, समुद्रालगत ते मैदान, किल्ले घोडबंदर ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. गोलंदाज तयार. चांगला फटका आहे, चेंडूला पिक केलंय आणि पाठवून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. काय फटका खेळलाय, अप्रतिम फटका, पिकचा फटका आणि पॉवरफुल फटका. वेल डन रवी तरे. धाव संख्या 42. नंदूभाऊ, मेघाभाऊ या वर या. 18 आणि 19 एप्रिल मित्रांनो, किल्ले घोडबंदर ही स्पर्धा आपण खेळणार आहोत. घोडबंदर किल्ल्याच्या अगदी बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो गड किल्ला. धावा थांबल्यात 42. या धाव संख्येवर संघ थांबला गेलाय. जयेश पाटील, आर के मोरवा, आपण प्लीज मंचावर या. ऑन साईडला फटका चांगला, मिडविकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण गंगाधरनं केलंय. 2 धावा इथे मिळतील. फटका चांगला खेळला गेला होता. 2 धावा आल्या. 2 धावेनं धावा झाल्यात त्या 44 धावा झाल्यात. मोरवा संघ गावात चालले का तुम्ही? बघा, या मॅच नंतर लगेच यायचं आहे टॉससाठी. या इनिंग ब्रेक नंतर टीम दहिसर आणि टीम उमेळमान. खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. योगेश घरत, टीम लीडर, टीम कॅप्टन नारंगी मास्टर्स. धावा 44. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केलं गेलं. चेंडू खाली बसलाय. प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी होतोय. चौथं षटक प्रगतीपथावर. पुढे आले होते डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता विक्रमनं. यावेळेस देखील फक्त सिंगल मिळणार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे नारंगी टीमच्या विषयी म्हणायचं गेलं. पहिलं षटक जे हाताळलं होतं जेपीनं, 12 धावा जेपीनं खर्च केल्या. त्यानंतर 14 धावा मला वाटते प्रवीणनं खर्च केल्या. 8 धावा परशुरामनं खर्च केल्या. बायटिक स्ट्रोक आणि आज चेंडू सरळ सरळ चाललाय वाऱ्याच्या स्वारात बाउंड्री लाईनच्या पार. कडक बेधडक हा फटका विक्रम घरत यांच्या बॅटमधून. षटकार.
तमाम इंस्टा पर है मार्केट जाम इंस्टा पर है मार्केट जाम सारे ठोकत त्याला सलाम हमरे भाई का आया है फोन भाई का फोन हमारे भाई का आया है थँक यू धन्यवाद डीजे. बघा जोपर्यंत जुने चेंडू आहेत तोपर्यंत आम्ही तुम्हाला जुने चेंडू देऊ. मात्र जुने चेंडू संपले तर मग तुम्हाला नवीन चेंडूनच सामना सुरू ठेवावा लागेल. ह्या अगोदरच मी क्लिअर करतोय आणि पहिल्या मॅचपासून आम्ही क्लिअर केलं आहे. मग तो एक चेंडू 6 धावेचा सामना असतं ना आणि चेंडू नसेल तर 9वा चेंडूच जाईल. कारण समुद्राचं पाणी चहूबाजूनं आलं आहे त्याच्यामुळे अगदी समुद्राच्या नजदीक असल्या कारणाचं हे मैदान चेंडू बाहेर निघून गेला की तो चेंडू खराब होतोय. फुल टॉस आहे व्यवस्थित बॅटवर येत नाही आहे. एक धाव इथे मिळणार. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धावत संख्या झाली आहे ती 52 52. आगरी कोळी सामाजिक संस्थेची स्पर्धा आहे. 19वी स्पर्धा आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर या ठिकाणी खेळतोय. वेलकम प्रवीणजी म्हात्रे. त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आम्हाला उपलब्ध झालेले आहेत. ओ व्हॉट अ शॉट. स्ट्रेट बॅट सीधी बॅट नो बकवास. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6 धावा. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात आरामाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगा डीजे फॉर्म मध्ये आलाय आमचा आणि गगनचुंबी हा फटका विक्रमच्या बॅट मधून रमेश मांगेला गोलंदाजी ट्रॅकवर. ओ आणखीन एक लॉफ्टेड फटका आहे. चाबुक स्टोक शतरक्षक आला होता. गंगाधर चेंडूला फील्ड करण्यासाठी मात्र त्याला बीट करत चेंडू फरार. आणखीन एक चौकार 4. थँक्यू डीजे. धावसंख्येचा वेग वाढणार. धावसंख्या तब्बल पोहोचली जाते ती म्हणजेच 62 या धावसंख्येवर. 62. अंतिम षटक प्रगतीपदावर. आणखीन एक चांगला चेंडू खोळवा टप्प्याचा चेंडू हाताळला होता. सिंगल काढला गेला नाहीये या ठिकाणी. ऑन ड्राईव्ह केलंय. चेंडू मिड विकेट डीपला निघून गेलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी मिसफील्ड झालंय. वारंवार क्षेत्ररक्षण खराब. 2 धावा इथे मिळतील आणि या 2 धावेनं धावसंख्येचा वेग वाढणार. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 64. ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला फटका. स्क्वेअर लेग डीपला चेंडू झालाय. पुन्हा एकदा मिसफील्ड. बघा पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू सापडत नाहीये आणि ज्या वेळेस वेळ संधी मिळते त्या वेळेस संधीचं सोनं गुरबंद टीमनं केलंय. 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली ती 66 आणि 67 धावा विजयासाठी दिले आहेत नारंगी मास्टर्स या टीमला.
थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे युवराज, हिमालय पाटील थँक्यू, आणि ऑपरेटर वेदांत राऊत धन्यवाद. चला बोलूया आपण नेक्स्ट मॅच. टॉसच्या दिशेनं पुढच्या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी केला जातो. ही 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. दैसर टीम कॅप्टन मिलिंद भगत या ठिकाणी आलेले आहेत, आणि उमेदमान टीम उमेदमान मुकेश पाटील. आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 2 बदल केलेत, लक्षात ठेवा. दैसर टीमनं 2 बदल केलेत. विकास पाटील आणि नितीन म्हणजे भाई हे खेळणार आहेत, आणि जातील जमेश आणि गणेश पाटील हे मात्र ही मॅच खेळणार नाही आहेत. हे 2 बदल दैसर टीमने केलेत. हेमंत राऊत आपण वर यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. चला मुकेश पाटील आपण या. आपला बदल आपण केला असाल तर आपण देखील कळवा तो बदल. 2 बदल जे केले ते स्पष्ट केलेत आपण. चला यावेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं मी सन्माननीय प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करावा. हेमंत राऊत मॅन ऑफ द मॅच. बघा बदल करतायत का, बोला. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केले गेले एकविरा स्पोर्ट्स नायगाव विशाल कोळी यांच्याकडून हे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार प्रोव्हाइड केलेले आहेत. जयेश पाटील यावर या. नाही जयेश हे सन्मान घ्यायचा आहे. मी विद्याधर भोईर साहेब यांना विनंती करतो, विद्याधर भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण शुभ सन्मान करावा. रविवारच्या सकाळच्या नाश्त्याचा संपूर्ण खर्च हा जयेशनं दिलेला आहे. जयेश पाटील मोरवा त्यांचा विशेष सन्मान पाणझू मास्टर्स यांच्या वतीने केला. थँक्यू जयेश, धन्यवाद मित्रा. एक बदल वुमेनमॅन टीमने केलाय. कोण गेलं? भरत पाटील यांच्या जागेवर प्रशांत येत आहेत. एक बदल केलाय बघा. चला टॉस करूया आपण. नाणेफेक केली जात आहे. चला प्रवीण म्हात्रे आणि विद्याधर भोई दोघी या टॉस बॉक्स मध्ये. विक्रमचा गॉगल द्या, तो त्याला लकी आहे. 4-4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम कॅप्टनच्या माहितीसाठी 4-4 ओव्हरची मॅच असेल. या अगोदर आम्ही क्लिअर करतोय, आणि ज्या वेळेस या मॅचला सुरुवात होईल आपण ऐकूया आणखीन एक पांजू गावाचा आवाज प्रमोद भोईर यांना. उमेदवार टॉच विन, तुमचा निर्णय आम्हाला कळवावा. फिल्डिंग धन्यवाद मुकेश. प्रवीण म्हात्रे आणि विद्याधर ताते आमचे मामा यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन या पांजू स्पोर्ट पांजू व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. अंपायर आमचे शिंदे सर आणि राजन नाईक. महेंद्र शिंदे आणि राजन नाईक. यूट्यूब
प्रेक्षकांच्या माहितीसाठी घोडबंदर वर्सेस नारंगी मॅच चालू आहे आणि पहिल्या इनिंगचा सामना इथे संपला आहे. घोडबंदरने नारंगी संघाला धावा दिल्या आहेत त्या म्हणजे 67. पहिला चेंडू अरुण दादा आणि पन्ना दादा. बघूया सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि हा काहीसा बॅटला टच करून गेलेला बॉल होता आणि विकेट किपरने चांगली फिल्डिंग केली आहे तिकडे. अजिंक्य चांगली डाय मारली होती कॅच पकडण्यासाठी, परंतु काहीसा इथे जीवनदान मिळते ते म्हणजे पन्ना यांना, प्रवीण गावड यांना. पुन्हा सेम चेंडू लेगच्या दिशेने मारल्या फटका. एक धाव काढलेली आहे. एका धावेने धाव संख्या आणि आपला श्री गणेश होत आहे तो म्हणजे नारंगी संघाचा. हॉफच्या दिशेने उंच मारल्या फटका बघ का होते आणि बॉल तिथे आउट स्पीड खराब असल्यामुळे हो ना हो ना हो आणि हा गेला आहे तो टाप 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 करून चौकार आणि या 4 धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 5. चौथा चेंडू अरुण भाऊ यांचा गंगाधर साठी. बघूया गंगाधर तू अरुण भाऊ. लेगच्या दिशेने आणि हा काय लूज फिल्डिंग इथे होत आणि डायरेक्ट हिट. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये गंगाधर हे आउट झालेले आहेत आणि एका धावेने धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 6 आणि 1 गडी बाद गंगाधर. तीन क्रमांकाचे फलंदाज धन्यवाद डीजे. 3 क्रमांकाचे फलंदाज रमेश मांगेला उत्कृष्ट बॅट्समॅन नारंगी संघाचे. बघूया गोलंदाज आहेत ते म्हणजे अरुण दादा. चार चेंडूचा सामना झालेला आहे. शेवटचे 2 चेंडू पॉवर प्लेचे. हॉपच्या दिशेने सुंदर मारला फटका एकदम डिफेन्स आणि काही लूज, परंतु एका धावेवर समाधान मानत आहे तो म्हणजे रमेश. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 7. शेवटचा चेंडू आणि हा सुंदर ब्लॉक होलचा चेंडू अरुण भाऊ स्वतः कलेक्ट करतात आणि निर्धाव चेंडूची सांगता या ओव्हरची पहिल्या ओव्हरची आणि या 6 चेंडूचा सामन्यामध्ये
संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 7. पॉवर प्ले आता संपलेला आहे. दोन क्रमांकाचे गोलंदाज प्रवीण वैती फाइंडर एंड कडून गोलंदाजी करतील आणि त्यांचा सामना करतील ते म्हणजे रमेश मांगेला. बघूया चढाओढ आहे घोडबंदर विरुद्ध नारंगीमध्ये. हवेचा वेग पूर्व दिशेला वाहत आहे जोरात आणि त्या दिशेने फलंदाजी करत आहेत ते म्हणजे रमेश मांगेला. शॉर्ट चेंडू होता अगदी सहजपणे खेळला गेलाय तो. एक धाव निश्चित. एका धावेने संघाची धाव संख्या ही वाढत आहे ती म्हणजे 8. आणि प्रवीण गावड उत्कृष्ट फलंदाज नारंगी संघाचे. बघूया काय सामना करतील. आणि हा चेंडू काहीसा मारण्याच्या प्रयत्नात डीप मध्ये बसला आणि त्रिफळाचीत झालेले आहेत ते म्हणजे प्रवीण गावड. अतिशय सुंदर फलंदाज आउट झालेले आहेत. बघूया आणि जरा डग आउट मध्ये थोडी शांतता पसरली आहे ती म्हणजे नारंगी संघाच्या. संतोष बंधू 4 क्रमांकाचे फलंदाज नारंगी संघाचे. बघूया आपल्या संघासाठी किती पर्यंत धावा काढतात आणि तेवढे ताकदीचे गोलंदाज ते म्हणजे प्रवीण वैती घोडबंद संघाचे. बॉल काहीसा चेक केलेला आहे. पुन्हा एकदा सुंदररीतीने फटका मारला लेगच्या दिशेने. एक धाव आणि हा बॉल सुंदररीतीने अडवलेला आहे. एका धावेने समाधान मानावं लागत आहे ते म्हणजे नारंगी संघाला आणि एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 9. शांत चित्ताने नारंगी संघ खेळत आहे या मैदानामध्ये. ऊन तापलेलं आहे मैदान तापलेलं आहे पण शांतता डोक्यात आहे. बघूया रमेश मांगेला आणि हा काहीसा लेगच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात आणि हा चौकार ही आणि अवांतर वाईट ही बोनस धावा मिळत आहे नारंगी संघाला. वाईट प्लस चौकार या 5 धावा. या 5 धावेने संघाची धाव संख्या ही मोठी वाढत आहे ती म्हणजे 14. अजूनपर्यंत 3 चेंडू बाकी आहेत वैती यांचे. आणि हा उचललेला आहे चेंडू आणि हा सुंदर उडी जम्पिंग केली होती मैदानामध्ये परंतु बॉल काही आळत आले नाही. हा षटकार आणि या 7 धावेने वेगाने धाव संख्या वाढत आहे ती म्हणजे 20. नारंगी संघाची धाव संख्या वेगाने झालेली आहे ती म्हणजे 20. सुंदर फटका रमेश मांगेला यांच्या बॅटीतून निघालेला. रमेश वैती काहीसे आता महागात पडत आहेत. प्रवीण वैती पुन्हा फुलटच यॉर्क ब्लॉक. सुंदर चेंडू मांगेला यांना काही समजलेला नाही. शेवटचा चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे प्रवीण वैती यांचा.
पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्नात लेग साईडला मारलाय फटका. एक धाव सहजपणे धावून काढले दुसऱ्या प्रयत्नात, परंतु एका धावेवर मला वाटते मांगेलाने समाधान मानत आहे. आणि एका धावेने संघाची धाव संख्या वाढत आहे ती म्हणजे 21. जवळजवळ 14 धावा ह्या प्रवीण वैते यांनी दिलेल्या आहेत. आमच्या 3 क्रमांकाचे गोलंदाज घोडबंद करून येत आहेत ते म्हणजे जयेश घरत. बघूया पांजू मामाचा गाव, मामाच्या गावी आले आहेत ते म्हणजे जयेश घरत. मामा बसले आहेत विजय शेठ पॅव्हलियन मध्ये. संपर्क साधा. रमेश टू जयेश आणि हॉपच्या दिशेने आणि वाईट. पहिला चेंडू वाईट पडलेला आहे. आणि अवांतर धावणे संघाची धाव संख्या वाढत आहे वेगाने ती म्हणजे नारंगी संघाची 22. माझे मित्र तुषार इथे बसलेले आहेत स्कोरर म्हणून. पहिला चेंडू वैती रमेश साठी आणि हा उचललेला आहे. हा बघूया आणि हा झेल रमेश मांगेला सहज सुंदर मारला फटका, पण झेल ही तितकाच सुंदर घेतला आहे तो म्हणजे घोडबंद संघाने. आणि नारंगी संघाचे 3 क्रमांकाचे आउट झाले आहेत ते म्हणजे रमेश मांगेला. 4 क्रमांकाचे फलंदाज 5 क्रमांकाचे फलंदाज येत आहेत ते योगेश, कॅप्टन योगेश घरत. बावीस धावा झाल्यात 22. सतरा चेंडू आणि 45 धावा पाहिजेत नारंगी संघाला, म्हणजे 15चा रन रेट पर ओव्हर द्यावा लागेल संघाला. आणि करतील का कॅप्टन आपल्या संघासाठी योगेश घरत. हा फुल मारला लेग साइड दिशेने आणि हा सुद्धा कॅच. व्हॉट बॉलिंग. सागर वैती यांनी कॅच पकडला उत्कृष्ट. 2 बॉलामध्ये 2 झेल मिळाले आहेत आणि हा हॅट्रिकचा चेंडू असेल मला वाटतंय. चेंडू बघूया कशा प्रकारे खेळतील ते म्हणजे परशुराम. आणि हा सुद्धा मारण्याच्या प्रयत्नात, परंतु बॉल काही बॅट्समॅनला समजला नाही. हा निर्धाव चेंडू जवळजवळ 3 चेंडू निर्धाव टाकले आहेत ते म्हणजे जयेश याने. आणि उत्कृष्ट गोलंदाज मानावे लागेल ते म्हणजे जयेश यांची घोडबंद संघासाठी. थांब आणि हा काहीसा बॅटला टच झाला होता चेंडू आणि स्पर्श झाला चेंडू. अजिंक्यला काही समजला नाही कारण चेंडूचा वेगच तितका होता. जयेश यांचे वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे ती म्हणजे 4 चेंडू लगातार निर्धाव.
हलकासा खेळलेला आहे. लेगच्या दिशेने एक धाव निश्चित आणि एका धावेने नारंगी संघ पोहोचतोय तो म्हणजे 23 या धाव संख्येवर. अजून सुद्धा एक चेंडू बाकी आहे. जयेश यांचा सुंदर गोलंदाजी म्हणावे. 5 चेंडू आणि 2 धावा. एक वाईट पडला होता पहिला चेंडू आणि हा काहीसा ब्लॉकचा बॉल होता. सुंदर रीतीने खेळलाय तो म्हणजे घरात आणि शांत गतीने संघ खेळ चालू आहे आणि एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 24. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे त्या म्हणजे 43 म्हणजे चवल चवल 21 धावा आपल्याला ह्या षटकामध्ये पटकावे लागतील. अलंकार तरे 4 क्रमांकाचे गोलंदाज अलंकार करे फायनल एंड करून गोलंदाजी करतील. समोर आहेत ते म्हणजे योगेश. बघूया अलंकार तो योगेश कॅप्टन तो कॅप्टन सॉरी विक्रम कॅप्टन आहेत. आणि हा पहिला चेंडू भिरकावलेला आहे आणि हा षटकार 7 धावेने संघाची धाव संख्या वेगवान वाढत आहे ती म्हणजे 30. पहिला चेंडू अलंकार यांचा फिरवलेला आहे. आता मजा येईल. कोण जिंकेल कोण नाही हे आता समजेल. पहिल्या चेंडूवर षटकार अकरा चेंडू 37 धावा. पहिला चेंडू षटकार अलंकारांच्या. का होते नारंगी संघ कुठला परचम लढवतो बघूया. घोडेपर्यंतचा परचम की नारंगीचा परचम. एकदा मारण्याच्या प्रयत्नात पण स्लो चेंडू बॉल काही बॅट्समॅनला समजला नाही. सहजपणे विकेट किपर यांच्या हातामध्ये. एक तेरे एक मेरे मैं भी डॉट कर सकता हूं. पुन्हा एकदा मारला आणि लेगच्या दिशेने मारला फटका आणि हा चौकार. फुलटच चेंडू होता. एक तेरे एक मेरे चालू आहे मैदान में. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. काहीसा मैदानामध्ये गरमी चालू झाली आहे ती म्हणजे नारंगी संघामध्ये. बघूया लेगच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात परंतु हा निर्धाव चेंडू. बोललो होता ना एक तेरी एक मेरी. मी पण बॉल डॉट करू शकतो. 4 चेंडूचा सामना झालेला आहे. 4 चेंडू मध्ये 10 धाव्या दिल्या आहेत ते म्हणजे अलंकार यांनी. एक षटकार एक डॉट एक चौकार एक डॉट. 5वा चेंडू आणि हा सुद्धा उडवलेला आहे. कॅच 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 आणि हा जयेश यांच्या मुठीत सापडलेला चेंडू आणि हा विकेट. संतोष यांची जवळ जवळ आपल्या संघासाठी धावा केल्या त्या म्हणजे 12. चांगला गेम आणला होता संतोषाने आणि उत्कृष्ट गोलंदाज तेवढेच लायकीचे आहेत ते म्हणजे अलंकार तरे. प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. माझ्या प्रेमाची पारख जुली तुला होईल लवकर. जुली हो जाईल मी मुंबईच्या
धन्यवाद डीजे. 7 क्रमांकाचे फलंदाज ते म्हणजे नारंगी संघाचे मनोहर सामना करतील. पुन्हा स्लो आर्म चेंडू समजलेल्या लेगच्या दिशेने मारल्या बघूया आणि हा सुद्धा चौकार. हा चौकार या 4 धावेने संघाची धावा ही वेगवान वाढत आहे. 38 चवल 14 धावा खर्च करत होतो म्हणजे अलंकार आणि 6 चेंडू शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. कोण येणार गोलंदाज? रवी दादा रवी तरे. सहा चेंडू 29 धावा. बघूया परशुराम आपल्या संघासाठी कितपत मजल मारतोय. पहिला चेंडू हॉपच्या दिशेने आणि हा अवांतर. पहिला चेंडू रविदाचा अवांतर झालेला आहे आणि एका धावेने संघाची धाव संख्या वाढत आहे ती म्हणजे 39. आणि हा उंच मारला आणि हा झेल. विकेट किपर अजिंक्य तरे यांच्या हातात पकडलेला चेंडू आणि पहिला डीजे. धन्यवाद डीजे. 8 क्रमांकाचे फलंदाज रामचंद्र मैदानात येतील आता. बघूया रवी टू रामचंद्र. आणि हा काहीसा चेंडू खाली बसलाय आणि हा निर्धाव चेंडू. पहिले 2 चेंडू निर्धाव. उलटा स्टेप आउट केलेला आहे. हॉपच्या दिशेने मारला फटका. एका धावेचा सहजपणे प्रयत्न आणि हो ना हा चौकार. हा चौकार काहीसा इथे वेग वाढलेला आहे आणि 4 धावेने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 43. पुन्हा एकदा फुल टच चेंडू स्टेप आउटला केलेला आणि जयेश काहीसा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. कॅच. डीजे धन्यवाद डीजे. शेवटचे 2 चेंडू आणि सामना करते जय किसन जॅक्सन. सुंदर मारला फटका आणि तेवढी सुंदर फिल्डिंग रवी तडे करून सामना जिंकलेला आहे. जवळ तो म्हणजे घोडबंदर संघाने सहजपणे
एक चेंडू आणि 27 धावा पाहिजेत. बघूया. आणि सामना विजयी होतो तो म्हणजे घोडबंदर संघ. अभिनंदन घोडबंदर संघ. पुढच्या वाटचालीसाठी डीजे. आणि घोडबंदर संघाचा ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे तो म्हणजे जयेश. 3 रन 2 विकेट आणि 2 झेल यांनी पकडलेले आहेत. अभिनंदन जयेश.